बघा मित्रांनो, आपण लसावी मसावी चॅप्टर बघितलेला आहे. त्यानंतर आपण सरासरी हा चॅप्टर बघू. सरासरी हा चॅप्टर खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण पोलीस भरतीचे पेपर काढतात त्यांचा हा आवडता चॅप्टर आहे. त्या कारणानं सरासरी विषयावरील मी जे काही तुम्हाला टाईपनुसार प्रॉब्लेम देणार आहे ते तुम्ही परफेक्ट करून ठेवा. तुम्हाला जर सरासरी विषय विचारला गेला तर तुम्हाला त्यातूनच प्रश्न विचारला जातील, म्हणून परफेक्ट करून ठेवा. पहिले आपण बघू सरासरी म्हणजे काय. बघा, सरासरी म्हणजे वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली तर त्या वाटणीच्या संख्येला सरासरी म्हणतात. म्हणजे अशा संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांची आपल्याला वाटणी करायची आहे आणि त्याची वाटणी होणार आहे, त्या वाटणीला सरासरी हा शब्द वापरला गेलेला आहे. तर बघा, सरासरीचं फक्त आपल्याला एकच सूत्र वापरायचं आहे. यामध्ये या सूत्रानुसारच आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बघा, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. काय म्हटलंय? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर असं पण विचारलं जातं, यामध्ये याच फॉर्म्युल्यानुसार आपण करू शकतो. एकूण संख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या गुणिला सरासरी. याच फॉर्म्युल्यावरून मी हा फॉर्म्युला केलेला आहे. बघा, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. त्यानंतर यालाच आपण एकूण संख्या जर आपल्याला विचारल्या असल्या इथंच एवढंच करायचं, एकूण संख्या गुणिला सरासरी. बघा, हे दोनच फॉर्म्युला आहे. तसा हाच एक एकटा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यानंच आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि सरासरी खूप सोपी आहे, आणि मी तुम्हाला खूप सोपी पद्धतीने शिकवणार आहे. फक्त तुम्ही त्या पद्धतीने करा आणि जे काही तुम्हाला टाईप देईल ते व्यवस्थित करून ठेवा. बघा, आपलं पहिलं प्रॉब्लेम आहे, हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम दिलेला आहे. बघा, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती. आपल्याला काय विचारलं आहे, त्या पहिल्या 5 म्हणजे स्टार्टिंगच्या ज्या 5 मूळ संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. सर्वप्रथम आपल्याला मूळ संख्या माहीत असणे आवश्यक आहे. तर आपण मूळ संख्या बघितलेली आहे. यादी संख्या जो चॅप्टर बघितलेला आहे त्यामध्ये आपण मूळ संख्या बघितलेल्या आहे. कोणत्या? तर मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13. 2 ही अपवाद आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर पहिल्या 5 विचारल्या आपल्याला, तर आपण फॉर्म्युल्यानुसार लिहून घेऊ. फॉर्म्युला काय लिहिला आपण? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. तर आपल्याला 5 या संख्या ते विचारलेला आहे. तर पहिल्या 5 आपण मूळ संख्या लिहून घेऊ फॉर्म्युल्यानुसार. सरासरी बरोबर 2, 3, 5, 7, 11. ठीक आहे. आपण पहिल्या 5 मूळ संख्या लिहून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय आपल्या फॉर्म्युल्यामध्ये भागेला एकूण संख्या. आणि एकूण संख्या किती तयार झालेल्या आहेत त्या? 1, 2, 3, 4, 5. 5 लिहून टाकायच्या. ठीक आहे. आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेला आहे. आता वरच्याची बेरीज करून घ्यायची. बघा, वरच्याची बेरीज किती येते? वरच्याची बेरीज येते 28/5. बेरीज करून घ्या. आणि 5 ने 28ला भाग द्यायचा. 5/6 याचं आन्सर आलेला आहे. बघा, काहीच केलेलं नाही आहे. वरच्यांची फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण पुटअप केलंय आणि वरच्यांची बेरीज करून घेतलेली आहे. म्हणजे आपल्यानुसार 5/6 आपला आन्सर आलेला आहे. या पद्धतीचं तुम्हाला जर प्रॉब्लेम विचारला गेला की पहिल्या मूळ समसंख्यांची बेरीज, पहिल्या समसंख्यांची बेरीज, पहिल्या विषम संख्यांची बेरीज, तर तोच फॉर्म्युला जो तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही याच्या आधी सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या यामध्येच पुटअप करायचा आणि सॉल्व्ह करून घ्यायचा. आपण 5 संख्या म्हटलेला आहे. आपण 5 संख्या बघितलेल्या आहे. 5 संख्या लिहून घेतलेल्या आहे. खाली किती एकूण संख्या 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5 लिहून घेतलेल्या आहेत. तर आपलं हे फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेलं आपण तयार झालेलं आहे. तर आपल्याला वरच्यांची आपण सर्वांची बेरीज केली. 5 जसं कसा केला, 5 ने 28 भागलं म्हणजे 5/6 आपला आन्सर आलेला. अशा प्रकारे जर कोणतं पण टाईपचं प्रॉब्लेम आलं तर या पद्धतीने या टाईपमधून जर विचारलं तुम्ही याच पद्धतीने करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू 2 नंबर. बघा, आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काय विचारलेलं आहे, 1, 2, 3 असे लगातार 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10पर्यंतच्या संख्या आहेत. म्हणजे 1 ते 10पर्यंतच्या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर आपण पहिल्यामध्ये आपण बघितलेलं होतं, पहिल्या 5 मूळ संख्या घेतल्या होत्या. पण त्यामध्ये ते संख्या क्रमागत होत्या का त्या बघून घ्या. पहिले आपण ज्या आधीच्या गणितामध्ये 2, 3, 5, 7 हे क्रमागत होत्या का? 3, 5, 7 हे क्रमागत आहेत. पण 2 आणि 3 मध्ये फक्त एकचाच फरक आहे. म्हणजे ते क्रमागत संख्या नाही आहेत. जर तशा मूळ विचारल्या पहिले, तर त्या आपल्या पाठीमागच्या प्रॉब्लेमनुसार करायच्या. जर क्रमागत संख्या जर असल्या, मग यामध्ये क्रमागत आहेत 1, 2, 3 म्हणजे एकचा फरक आहे यामध्ये. अशा 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा वेळी म्हणजे क्रमागत संख्या आहेत. त्या संख्या कशा आहेत? क्रमागत संख्या असल्या तर कसं करायचं बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 हा फॉर्म्युला वापरायचा.
जर क्रमागत विचारलं तर त्यामध्ये जर सगळ्यांचा ज्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये जर क्रमागत जर त्यामध्ये क्रमागत संख्या येत असेल म्हणजे त्याच्या फरक जर 1-1चा येत असेल किंवा 2-2चा येत असेल, तिथं जर 2, 4, 6, 8 असलं 2चा फरक येतो, अशा प्रकारच्या क्रमागत संख्या जर असेल तर हे फॉर्म्युला वापरायचा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. पहिली संख्या किती आहे? 1. 1 लिहून घेऊ याच्या जागी. अधिक शेवटची संख्या किती आहे? 10 लिहून घेऊ. भागीला 2 जसेच्या तसे. आता आपण फॉर्म्युलामध्ये पुटअप केला. आता आपण ते कॅल्क्युलेशन करू. 1 अधिक 10 11/2 याचं कॅल्क्युलेशन करा. 11/2 11/2 म्हणजे 5.5. भाग देऊन बघा तुम्ही, तुम्हाला भागायला जमतेच. 2 टाईप बघितलेले आहे आपण. बघा याच प्रकारे करायचं. यामध्ये क्रमागत विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. जर पहिल्या मूळ, पहिल्या सम, पहिल्या विषम जर विचारल्या तर तेवढ्या संख्या घ्यायच्या. एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. बस फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचं आणि आन्सर काढायचं.